तर नाशिकमधून लोकसभा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये जय बाबाजी भक्त परिवाराची मोठी संख्या आहे आणि महायुतीने महाराजांना डावलल्याची भावना भक्त परिवारामध्ये आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे अडचणीत आले। महाराजांमुळे मतांचं ध्रुवीकरण होईल याचा फटका गोडसेंना बसण्याची शक्यता आहे। बघूया एक रिपोर्ट। शांतिगिरी महाराज लढण्यावर ठाम। नाशिकमध्ये महायुतीला घाम। गोडसेंच्या अडचणी वाढणार। महायुतीच्या जागा वाटपात नाशिकचा महातिढा सुट्टा सुटत नव्हता। अखेर शिंदेंची शिवसेना ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरली आणि मोठ्या संघर्षानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली। मात्र गोडसेंच्या विजयात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शांतिगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव या भागात आहे। त्यामुळे इथल्या महायुतीच्या जागांना फटका बसण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या कॉलममध्ये शिवसेनेचा उल्लेख केला। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना एबी फॉर्म दिला नाही। त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी शड्डू ठोकत थेट आव्हान दिलंय। शांतिगिरी महाराज ठाम असल्यामुळे महायुतीच्या गोडसेंना घाम फुटलाय। बघा, अनेक फोन येतात, पर सर्व काही सांगायचं नसतं। मात्र जो निर्धार ठरलेला आहे पहिल्यापासून आमचा जय बाबाजी भक्त परिवाराचा लढत आणि जिंकायचं, त्यामुळे कोणताही बदल नाही आणि त्यामुळे पुन्हा माघारी घ्यायचा प्रश्नच राहिलेला नाही। शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते। पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महाराजांची मनधरणी करण्यात आली, मात्र त्यांना यश आलं नाही। शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत। 2004 ला इलाहाबाद मधील कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी त्यांना मिळाली। 2009 मध्ये संभाजीनगरमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत 1,42,000 मतं मिळून तिसऱ्या क्रमांकावर ते होते। शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे। राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार सक्रिय आहे। नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, मवियाचे राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। नाशिकला 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय। त्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यासाठी महाराज प्रयत्नशील आहेत। त्यांचे शहरभर लागलेले होर्डिंग्स चर्चेचा विषय ठरतायत। जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं, असा मजकूर त्यावर आहे। या होर्डिंगच्या माध्यमातून सूचक इशारा महायुतीला देण्यात आलाय। धार्मिक नगरी असलेल्या नाशिकचा खासदारही आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा असावा यासाठी स्वामी महंत आग्रही आहे। मात्र नाशिककर मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।